माझ्या आईला नीरजबद्दल एवढं काय वाटतं ना आणि का वाटतं हे एक आजपर्यंत न उलगडलेलं कोडं. म्हणजे असं काय त्या हलकटामध्ये की जे माझ्यात नाही आहे, किंवा असं काय की ज्याच्यात म्हणजे त्याला ॲडमायर करते आणि मला शिव्या घालते सारखी. काल होळी होती तर आमच्या मातोश्रींनी मिस्टर लेखक आणि बंड्या या दोघांना पुरणपोळ्या खायला बोलावलं होतं. आणि हा 1.5 शहाणा मला दुपारी फोन करतो, कुठेस? तर तुझ्यासारखी फ्री नाही आहे, कॉलेजमध्ये, बोल काय करतेस? मुलं बघतीये आजूबाजूला आणि प्रॉब्लेम. हा नीरजा, काय करणार आहे? लंच करते, बोल. आज मी येतोय घरी. म्हटलं माझ्या होमा पुण्याच्या. म्हटलं का? काकूंनी बोलवलंय मला. म्हटलं का? पंखे साफ करायचे. व्हेरी फनी, पुरणपोळ्या खायला. म्हटलं का? अगं का म्हणजे काय, होळी आहे ना. आई पण ना. मी म्हटलं काय? हो ना, माझ्या आईला काही कळतच नाही. होळी आहे आज, बैलपोळा नाही. नीरजा मी येतोय संध्याकाळी. म्हटलं ये ना, आता काय तुला माझ्या मातोश्रींकडूनच इन्व्हिटेशन आल्यावर माझं काय चालणार आहे? या संध्याकाळी पुरणपोळ्या खायला. येणारच आहे आणि बी प्रिपेअर्ड. म्हटलं फॉर व्हॉट? कळेल संध्याकाळी. काय कळेल संध्याकाळी? शेवटी संध्याकाळी मग सोसायटीत होळी पेटली होती, पूजा वगैरे करून आम्ही वर आलो. आई अगदी आग्रह करून वाढत होती नीरज आणि बंड्या दोघांना, आणि ते दोघे सुद्धा जरा जास्तच कौतुक करत होते आमच्या मातोश्रींच्या पुरणपोळ्यांचं. कौतुक करायला ना कुणीतरी तुझ्याकडून शिकावं. आता काही लोकांना किंमतच नसते. आई बरोबर नीरज आणि बंड्याला माझ्या समोर म्हणाली. म्हटलं शेवटी काय आहे, घरची मुलगी दाल बराबरच असते रे. जो मुलगा कधी कधी भेटतो ना तो अगदी सद्गुणांचा पुतळा वाटतो. बंड्याला ठसका लागला. काकू पोळ्या छान झाल्या, तो म्हणाला. अरे घे ना अजून एक. कारण मी पुरणपोळी अजून एक वाढली. शेवटी आम्ही ज्यावेळेस त्या दोघे निघाल्या त्यावेळेस मग मी पण गेटपर्यंत सोडून येते असं म्हणून खाली निघाले. जिन्यात नीरज मला म्हणाला, ऐक ना. मी त्याच्या मागून होते. मला एकदम तो असा म्हणजे तो असा चालला होता, मी अशी चालत नाही, तो एकदम असा झाला. अगं म्हटलं काय ते? म्हटलं हां ते काकू गेल्या का? मी वर पाहिलं. म्हटलं हो. आणि मी असं पाहिलं तर त्याने एकदम रंग लावला माझ्या एका गालाला. हे काय आहे? हॅपी होली. थँक्स. उद्यासाठी नाही का? आजचं होतं, उद्यासाठी खेळूच आपण. तुला अजून काही टिपिकल सुचलं नाही का रे नीरज? व्हॉट्स टिपिकल? सो रोमॅन्टिक. मी कुठे म्हटलं रोमॅन्टिक नाही, म्हणजे टिपिकल नाही आहे. तू माझ्या सोसायटीच्या जिन्यात मला रंग लावतोयस. कुणी पाहिलं तर पाहू दे. तुलाच ओळखतात, मला कुणी ओळखतच नाही. 1.5 शहाण्या. कसा रे तू बेशरम आणि तरी सुद्धा रोमॅन्टिक असतोस? तुला हसू आलं. नीरजा, तो म्हणाला. म्हटलं हां. मी रंग एकाच गालाला लावलाय पण तुझे दोन्ही गाल गुलाबी झाले. सिरियसली तुला थोडं भांग वगैरे काही हवंय का होळीसाठी? जरा काहीतरी अजून सुचल. खूप टिपिकल बोलतोयस. पण मी खूप टिपिकल बोलून सुद्धा तू खूप टिपिकल नाचतीयस आहे. तुला कळतंय का? म्हटलं शटअप यार नीरज. व्हॉट शटअप? ऐक ना. म्हटलं आता काय? म्हटलं आता अजून काहीतरी सुचलं असं. म्हटलं बोल. भूक लागली आहे ना. म्हणजे काय? म्हणजे माझी अपेक्षा होती की हा काहीतरी अजून रोमॅन्टिक बोलेल आणि त्यांचा अपेक्षा होता भूक लागली आहे ना जरा. अरे आत्ता माझ्या घरी पुरणपोळ्या हादडल्यात ना. हो ते का काय आहे? कशी काय भूक लागू शकते? बकासुराचा अवतार आहेस का कलियुगातला? तसं नाही, म्हणजे तसं भरलं आहे पोट, पण थोडीशी म्हणजे इरादा की आहे. कुल्फी? म्हणजे आत्ता आपण रात्रीच जातो नेहमी कुल्फी खायला दोघे. तसंच जिन्यातून वर आवाज दिला. आई मी जरा अर्ध्या तासात येते. तेवढंच नुपूर जिन्यातून वरून खाली डोकावली. ताई कुल्फी खाणार असेल तर मला पण यायचं आहे. मी नीरजकडे पाहिलं. तो हसला. तो म्हणाला ये नुपूर, आम्ही कुल्फी खायलाच चाललोय. ती खाली ही येत होती, ती आम्हाला क्रॉस करून खाली गेली. आम्ही मागून जिना उतरत होतो. सगळ्यांना कळलंय आपलं कुल्फीचं. ओपन सिक्रेट झालंय. तो म्हणाला म्हणजे असं फक्त तुला आणि मलाच वाटतं की आपण दोघे गुपचूप कुल्फी खायला जातो. जगाला माहिती आहे की आपण दोघे रात्री कुल्फी खायला जातो.
इट्स सो ओपन सिक्रेट. जाऊ दे, ओपन असलं म्हणून काय झालं, आपलं सिक्रेट आहे ना, बस झालं. काय झालंय तुला आज, तू काय वाक्य बोलतोस, तुला सिरियसली उद्या हवी आहे का थोडी? असं एक्सपिरियन्स आहे तुला, काय होतं कसं होतं. सो डोंट वरी, एक्सपिरियन्स पर्सन आहेस तू आता. शटअप. गपरे, घाबरत नाही मी तुझ्या शटअपला. मी हळूच माझ्या गालाचा रंग काढला आणि त्याच्या गालाला घाबरत नाही मी तुझ्या शटअपला. ओ इज इट? हो, तुला काय धडा शिकवता इथे? सिरियसली मला काहीच प्रॉब्लेम नाही नीरज म्हणाला. बघच उद्या, बघतोच आहे, बघच उद्या तुला आता कसा धडा शिकवते ते.